हॅलो एव्हरीवन. आजचा जो व्हिडिओ तयार केला आहे, तो व्हिडिओ तयार करण्यामागचं मूळ कारण आहे की उद्या असणार टीईटीचा पेपर. तर भावी शिक्षकांना टीईटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मुळात पॅनिक व्हायची अजिबात गरज नाहीये. आपण जो अभ्यास केलाय तो तुम्हाला 100% तिथे पेपर साठवेल. त्यामुळे पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि पेपर हा व्यवस्थित असणार आहे. त्यामुळे जेवढा तुम्ही अभ्यास केला असेल त्याप्रमाणे पेपर सॉल्व्ह करा. आणि जे काही सेक्शन्स असतील, आधी जो तुमचा अभ्यास जास्त ज्या विषयावर झाला असेल त्याचा आधी सेक्शन सॉल्व्ह करा. आणि जे बाकीचे 5ही प्रकारचे आपले जे विषय आहेत, त्यात तुमची जी आपली एक प्रायोरिटी असेल ते डिसाईड करा, की मला नक्की कोणत्या पेपरचा कोणता सेक्शन आधी सॉल्व्ह करायचा आहे. त्यात खास करून लँग्वेजेस जे असतील त्यांच्यात तुम्हाला जेवढे जास्त मार्क घेता येतील ते मार्क घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला इकडे जो आपला एक पात्रताचा जो निकष आहे तो पार करणं सहज शक्य होऊ शकतं. त्यानंतर मानसशास्त्र जे आहे, मानसशास्त्र देखील चांगला विषय आहे. त्यात ॲप्लिकेशन बेस्ड तुम्हाला काही क्वेश्चन पाहायला मिळतील. त्यांचा देखील तुम्ही सराव केलेलाच असेल. त्यामुळे आजचा जो हा व्हिडिओ आहे तो फक्त तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळावी आणि तुम्हाला त्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळावी, की तुम्ही पेपर पास करू शकता यासाठी तयार केला आहे. सर्वांना पुन्हा एकदा पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येस, यू कॅन डू इट. डोंट वरी अबाउट द पेपर. ओके, इट विल बी इझी अँड डू इट बेस्ट. तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलाय. सर्वांना पेपर चांगला जाईल. आणि आशावादी राहा, पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे. पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक यू.